गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग नंदिनी. हे घे. अरे आओ, आज तुम्ही? आम्हालाही आशीर्वाद हवेत देवाचे, सगळं नीट होण्यासाठी. होईल, सगळं ठीक होईल. म्हणजे आपला बिझनेस चांगलाच आहे, पण तो आणखीन वाढला तर तुमची सगळ्यांचीच प्रगती होईल, सगळ्यांसाठी छान होईल ना. काय ग आदिती, टेन्शन आहे का कसलं? काम आहे खूप? अगं किती काम असलं, किती जबाबदाऱ्या असल्या तरी तू त्या छान पार पाडतेस. काळजी करू नकोस. म्हणजे तुम्ही सगळेच जण आपापली कामं खूप चांगली करता. हा, जय जय आलाय का? हो आला. तो एका मीटिंगला गेला होता, मीटिंग संपून जस्ट आलाय. तांगडेला जरा सांग जयला आत पाठवायला. मीच सांगते ना. ठीक. चालू दे. थँक्यू. तू घे फोन घे. मी सांगतो. अहो पण का. हॅलो. हा, मी पाठवलाय तुम्हाला मेल. अरे जय, तुला आऊने बोलवलंय? अरे सकाळी आऊ. अहो एक मिनिट, तू मला समजावायला जाऊ नकोस. तू एकटं कसं सांभाळणार आहेस? अरे सकाळी आऊ घरी सुद्धा. काका काय? अरे पाणी कशाला? अरे ते तुला आऊने बोलवलंय. चला. एक मिनिट मिस्टर जयराम. देव मॅडमनी तुम्हाला बोलवलंय ना? मिस्टर अरविंद, तुम्हालाही बोलवलंय का देव मॅडमनी? नाही. गुड. माझं जरा काम होतं तुमच्याकडे. काय काम आहे सर? जरा अकाउंट संदर्भात बोलायचं होतं. हा. मिस्टर जयराम, तुम्ही निघा. देव मॅडम वाट बघत असतील. सारखं या मिस्टर अरविंद, या बसा. सर काय झालं? अकाउंटचं काही चूक झाली? छे छे, अहो तुमच्याकडून अकाउंट्स मध्ये काय चूक होणार? तेच म्हटलं. आमच्या एडीएमच्या अकाउंटंटना जरा काही डिटेल्स बघायचे होते आपल्या टूरच्या अकाउंटचे. सो तुम्ही जर मला ते मेल केले तर बरं होईल. हा देतो ना, लगेच देतो. एक मिनिट मिस्टर अरविंद. का काही काम? तुमचं बाकीचं काम कसं काय चाललंय? हा बरं चाललंय. गुड. तुम्ही मगाशी काय म्हणत होतात? देव मॅडम कुठे गेल्या होत्या?
कुठे गेल्या? केबिन मध्येच गेल्यात. केबिन मध्येच आहेत त्या. मी त्यांना तिकडेच बोलवलंय. जयला बोलवलंय सांगितलं मी. तेच सांगितलं ना मी. पाणी घ्या. नाही नको, आताच प्यायला. अहो नाही, घ्या हो, गरज आहे तुम्हाला. रिलॅक्स मिस्टर अरविंद. हो रिलॅक्स आहे. आता मला सांगा, मगाशी तुम्ही काय म्हणालात? देव मॅडम कुठेतरी आल्या होत्या? त्या नाही, मला नाही आठवत. म्हणजे मला नाही तसं सांगता येणार ना. पण तुम्ही आत्ता जयरामला सांगितलं ना की देव मॅडम कुठेतरी आल्या होत्या आणि त्यांनी आत्ता तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय. हो नाही म्हणजे त्याला मी सांगितलं की आऊनी केबिन मध्ये बोलवलंय. पण मग देव मॅडम कुठे आल्या होत्या? केबिन मध्ये आले होते ना. केबिन मध्ये बोलवलं ते सांगितलं ना मी. पण मग एवढ्या टेन्शन मध्ये का आहात तुम्ही? टेन्शन नाही, टेन्शन नाही. टेन्शन कसलं असणार? म्हणजे टेन्शन म्हणजे ते कामच आहे ना. काम खूप आहेत. आणि येऊ मी सर, म्हणजे मेल पण करायचा ना. तुम्ही सांगितलं मेल करायला. जय, माझ्या सांगण्यावरून तू अदितीशी बोललास. तिचे विचार मला कळले. मी तुला म्हटलंच, खूपच मॅच्युअर आणि समजूतदार मुलगी आहे अदिती. ती स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करते. तिला तिच्यावरच्या जबाबदारीची जाणीव आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण तरी तिचं आयुष्य महत्वाचं आहे ना. म्हणूनच तुझ्याशी बोलणं झाल्यानंतर मी थोडा विचार केला आणि दिन्याला भेटायचं ठरवलं. म्हणजे अदितीचे केतकर काका. मी त्यांना जाऊन भेटले तर मला तिथे अदितीचे सासरेही भेटले, अदितीची जाऊ भेटली आणि सगळ्यांच्या बोलण्यात तुझं नाव येत होतं. मला पुन्हा एकदा लक्षात आलं तू किती त्यांच्या घरच्या सारखा आहेस ते. खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून. आणि अदिती नव्हती ना घरी, त्यामुळे तिच्याबद्दल दिन्याशी बोलताही आलं. दिन्यालाही खूप काळजी वाटते तिची. अदितीच्या नवऱ्याबद्दल सांगत होता तो. वाईट वाटलं. एवढ्या चांगल्या मुलीच्या नशिबात असा नवरा यावा, दुर्दैव आहे ना. असो. तर मुख्य म्हणजे दिन्यालाही असं वाटतं की अदितीने स्वतःचं आयुष्य जगावं. तू मला म्हणाले की ती मला माझ्या मुलीसारखी आहे, तिच्या जबाबदाऱ्या या माझ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे आता अहो अदिती मॅडम, दुसरं जय, मला माहिती आहे अदिती सारखी मुलगी ही स्वतःहून दुसऱ्या लग्नाचा विचार करणार नाही, तसं स्वतः बोलूनही दाखवणार नाही, मला कळतंय. पण मला असं वाटतं की जर तिचं मन वळवता आलं ना तर, आणि तूच हे करू शकतोस. अरे मित्र आहेस तू तिचा. अहो मी
खूप चांगला मित्र आहेस ना, आणि बरोबरीच्या मित्रांशीच या गोष्टी बोलता येतात. मित्रांनी सांगितलं ना तर पटेल तिला. तिची जी काही मतं असतील ती मोकळेपणाने ती तुझ्याशी बोलू शकेल. जय, तुलाही असं वाटतं ना की अदितीने सेटल व्हावं, सुखी व्हावं, मागचं सगळं विसरून जावं? हा, मग तू मला मदत करशील ना? अरे मला खात्री आहे तू जर तिला नीट समजावलंस ना तर ती तिच्या नव्या आयुष्याचा विचार करेल. बघ, आता जबाबदारी तुझी आहे. कदम सर कुठे गेलेत काय माहित. काय झालं तांगडे? काय नाही, कदम सर कुठे गेलेत काय माहित नाही म्हणून म्हणलं. सकाळपासून 3दा आलोय पण कुठं गायब काहीच कळत नाही. काय माहिती, सकाळपासून मला पण जास्त दिसले नाही ते. काही काम होतं का? म्हणजे आऊंनी बोलवलं वगैरे असं काही आहे का? नाही नाही, म्हणजे माझंच काम होतं. ते नवरा साहेबाचं माझे व्हाउचर आहेत ना गेल्या वर्षीचे, ते द्यायचे होते, सह्या घ्यायचे होते त्याच्यावर म्हणून. ठीक आहे, आत्ता नाही येते इथे, पण ते आल्यावर मी सांगते त्यांना. बर. काय झालंय आज? आज आल्यापासून कदम त्यांच्या डेस्कवर जास्त दिसलेच नाहीत. काहीतरी बिनसले. पण झालंय तरी काय नेमकं? नंदिनी, तू काही बोललीस का त्यांना? छे ग, मी कुठली बोलायला? सकाळपासून एवढं काम आहे की वेळ कुठे आहे? आपण त्यांना विचारायला हवं ना. नाही म्हणजे काही सिरियस प्रॉब्लेम असेल तर. काय ग बाई, घरचं काहीतरी टेन्शन असेल. खरंच पुरुषानं घर सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आणि ही कसरत अरविंद आजवर करत आलेत. खरंच किती ग असतं हा? मुलांना वेळ द्या, सगळी वेळेवर कामं आटपा, वर ऑफिसला वेळेत या. बाप रे, काही नाही, काहीतरी घरचंच टेन्शन असेल. विचारायला हवं. पण आहेत कुठे आता नेमके? काय कोणाला शोधताय? नाही, तुमच्यापर्यंत नाही अजून तरी काही. हो का? पण मग तुम्ही काम सोडून जी चर्चा करत बसलाय ना त्याचा आवाज मला माझ्यापर्यंत येतोय. नवरे काका, मी अरविंद काकांबद्दल बोलतोय. सकाळपासून ते कोणाशी जास्त बोलले नाही आणि इतका वेळ झाला कुठेतरी गायब आहेत. काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा, काहीतरी प्रॉब्लेम असतील किंवा घरचे प्रॉब्लेम असतील. नवरा साहेब म्हणतात म्हणजे असेल बाबा. त्यांना अनुभव नाही एवढा मोठा. हो. हा, माझा कसला अनुभव? हा, काय आहे, इतरांचा म्हणजे इतर लोकांचा अनुभव असतो म्हणून मी आपला बोललो. हा, तेच म्हणलं ना मी, कारण तुम्ही आमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत ना, म्हणून म्हणलं नवरा साहेब. आता आपण अशी चर्चा केल्याने कळणार आहे का काका कुठे गेलेत? तेच मी सांगतोय ना. हे बघा, आता हा विषय बंद करा, ही चर्चा बंद करा आणि सगळे कामाला लागा, कामाला. चला.
काही बोलायचं नाही, काही बोलायचं नाही. अरविंद कदम, शांत राहायचं. काही बोलायचं नाही. कोणी काही विचारलं, कोणी काही बोललं तर प्रश्न नाही, बोलायचं नाही. काही गप्प बसायचं. रिॲक्ट नॉलेज. काका. अरविंद काय? काका मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बाहेर सगळे तुमची वाट बघतायत. काका काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहात? मी काही बोलून जाईल. मला प्लीज फोर्स करू नकोस प्लीज. बरं, पण तसं केलं तर लोक तुम्हाला अजून प्रश्न विचारतील ना, की तुम्हाला काय झालंय, तुम्ही का असं करताय, असं जर विचारलं तर? ते पण आहे. मग बरं काका, बाहेर तांगडे थांबले, तुम्हाला त्यांना वाउचर्स द्यायचेत ना? ती मला खूप टेन्शन आलंय. नंदिनीने ठिणगी टाकली, त्याचा आता वणवा झालाय. काय गरज होती आऊन जाऊन सांगायची? काय गरज होती? आज आऊ घरी आल्या, उद्या मागणी घालायला घरी येते. याचा ना सारखा सारखा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलंय. काल माझी मुलगी मला म्हणाली, बाबा तुम्ही भाजीत मीठच टाकलं नाही, म्हणून मी तंद्रीमध्ये 4 चमचे मीठ टाकलं. चहामध्ये दुधाच्या ऐवजी तूप टाकलं. मला सारखा सारखा विचार करून मला टेन्शन यायला लागलंय की यामध्ये मी काय बोलायचं. तुला मी एकदा म्हटलं होतं ना की मला ना आतून खूप बरं वाटतंय की जे सत्य कोणाला माहिती नाही ते फक्त मला माहिती आहे. याची मला खूप गंमत वाटायची, पण आता नाही, गंमत खूप भारी पडते. आपल्याला जे माहिती आहे ते लपवणं म्हणजे गोगलगायन पोटात पाय म्हणण्यासारखं आहे. बघ मी काय उदाहरण देतोय. हे असं होतं आदिती. त्यापेक्षा तू एक काम करशील? काय? तुला लिहिता येतं? काका काय हे? काय मला म्हणायचं, काय बोलतोय आदिती? तू ना राजीनामा दे. तू हा जॉब सोड. माझा ऐक. नाही काका, मी तसं नाही करू शकत. अगं मागच्या वेळी काय झालं, तुझं लग्न झालं हे कळल्यानंतर तुला नोकरी सोडावी लागेल असं म्हटल्यावर मी सुद्धा नोकरी सोडायला तयार झालो होतो. पण आता तुझं हे लग्न टिकवण्यासाठी ही नोकरी सोड. ऐक, हा जॉब सोड. तुला यापेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळेल, चांगली नोकरी मिळेल. हो तर मी तुझ्यासाठी नोकरी बघतो. नाही नाही नाही, नको. त्याची काही गरज नाही. म्हणजे तू नोकरी शोधलीस? नाही काका, पण मी ही नोकरी न सोडण्याचा निर्णय घेतलाय. या ऑफिस मधून जाईन तर तो नात्याचा मान राखूनच. आणि जय सुद्धा मला बायको म्हणूनच या ऑफिस मधून घेऊन जाईल. वा, पण त्यासाठी नोकरी टिकली पाहिजे ना. काका असं काही होणार नाही. अगं आदिती, हा तुझा विश्वास आहे, पण माझ्यावर विश्वास नाहीये. मला खूप टेन्शन आलंय की मी पटकन काहीतरी बोलून जाईल. काका खरंच असं काहीही होणार नाही. अगं आदिती, नको ग एवढा विश्वास ठेवूस माझ्यावर. काका आतापर्यंत तोच विश्वास तुम्ही कायम ठेवलात ना. अहो कित्येकदा तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलंय. आणि समजा चुकून जर का तुम्ही काहीही बोलून गेलात ना, तर आपण सगळे सांभाळून घेऊ ना. अगं किती वर्ष. आता तुम्ही ना एक काम करायचं, जय आणि आदिती तुम्ही आता एक काम करायचं, मला काही सांगायचं काका. नाही, खरंच काही सांगायचं नाही. काय आहे की तुम्ही आता जे मला सांगितलंय, जे मला माहिती आहे ते पचवण्याचा मी प्रयत्न करतोय. आता आणखीन काही तरी वर सांगितल्यानंतर ते आता कुठे सांभाळत बसू मी. त्यापेक्षा तुम्ही काही सांगू नका. नाही, मी खरंच नाही, तुला सांगतो ना, मी खरं रागावलो नाही. हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे आणि तुमच्या फायद्याचं आहे. त्यामुळे तुम्ही मला काहीही सांगू नका. बरं, ओके, नाही सांगणार. काका तुम्ही इथे काय करताय?
आऊंनी मागच्या महिन्याचा अकाउंट मागितलं. देतो. अदिती, आऊंनी बोलवलं होतं मला. आगीतून सुटलो आणि फोफाट्यात अडकलो असं झालंय आता आपलं. जय, ठीक आहे ना, आपण नंतर बोलूया. हा, नाही, नंतर नाही. अगं आदिती, आऊंनी मला बोलायला बोलवून घेतलं होतं. त्यांनी मला सगळं सांगितलं. त्या घरी आल्याचं, केतकर काकांनी त्यांना जे काही सांगितलं ते. आणि त्या खूप खुश होत्या. अगं मला वाटलं होतं विषय संपला, पण आता आऊंनी मला तुझं मन वळवण्याचा प्रयत्न करायला सांगितलं. काय? लग्नासाठी आदितीचं मन वळवायला तुला आऊनी सांगितलं?